आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग बातम्यांसाठी आजच आपल्या आवाज जनतेच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी. येत्या 20 डिसेंबरला देवळाली प्रवरा नगर परिषदेची निवडणूक होत असून काँग्रेस, महाविकास आघाडी व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार म्हणून काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी कृष्णा नानासाहेब भोसमाळे हे उमेदवारी करतात. ते प्रभागात फिरताय, मतदारांशी चर्चा करतात, मतदारांच्या भेटीगाठी घेतात. शिवसेना ठाकरे गटाचे नेते दत्ता कडू हे देखील आपल्या सोबत आहेत. मतदारांच्या भेटीगाठी घेतात, प्रभागात फिरतात. त्यांच्यासोबत आपण आज चर्चा करूयात. मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतोय हे जाणून घेऊ. नमस्ते. नमस्कार. प्रभागात फिरतायत, काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कृष्णा भोसमाळे आहेत. कसा प्रतिसाद मिळतोय? एकंदरीत आम्ही गेल्या 10-15 दिवसापासून फिरतोय प्रचाराच्या दरम्यान. तर लोकांमध्ये सत्ता परिवर्तनाची थोडीशी नांदी दिसते लोकांमध्ये. म्हणजे लोक असं उघड फारसे बोलत नाही, परंतु एकंदरीत सत्ता परिवर्तन हा महत्वाचा अँगल त्याच्यामध्ये आहे प्रचारामध्ये सध्या. म्हणजे गेल्या पंचवार्षिक म्हणजे 9 वर्षापूर्वी 16 ते 21 ही बॉडी होती, तिच्या विरोधामध्ये प्रचंड असंतोष आहे आणि तो मतपेटीतून उतरेल असं आम्हाला वाटतंय. कोणते विकास कामे घेऊन आपण मतदारांपर्यंत जातात? सध्या कसं असतं माहितीये का, आता नगरपालिकेचा जर तुम्ही जर विचार केला आपण, तर नगरपालिकेचे मुख्य जे काम आहे त्याच्यामध्ये आता आपल्या भागामध्ये फक्त स्वच्छता केली जाते किंवा पाणी पुरवठा केला जातो. परंतु नगरपालिकेचं अजून दुसरं एक काम आहे, लोकांचं आरोग्य बघितलं पाहिजे, प्राथमिक शिक्षण बघितलं पाहिजे. परंतु गेल्या काही वर्षामध्ये आता नगरपालिका होऊन 40-45 वर्ष झाली, तर आता आपण अद्याप नगरपालिकेचा दवाखाना करू शकलो नाही किंवा आपण तिथल्या शाळा ताब्यात घेऊ शकलो नाही. अजून जिल्हा परिषदची या ठिकाणी शाळा आहे. आणि सगळ्यात एक महत्वाचा आमचा जो विषय याच्यामध्ये आमचा आहे की या गावामध्ये मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि आदिवासी या समाजाची जवळ 50% लोकसंख्या आहे. आणि हा जो घटक आहे हा घटक विकासापासून पूर्ण वंचित आहे. आणि या घटकाला या ठिकाणी आपण नागरी भागात येत असल्यामुळं या घटकाला वैयक्तिक लाभाच्या आपल्याला देत नाही, ज्या जिल्हा परिषद मध्ये दिले जातात. तर आमच्या त्यामध्ये हा विषय एकच आहे महत्वाचा की एक जिल्हा आरोग्य केंद्र या उपजिल्हा आरोग्य केंद्र या ठिकाणी चालू करायचं, शिक्षण ताब्यात घेऊन दर्जेदार शिक्षण मुलांना द्यायचं. आणि तिसरं, हे जे काही 3 घटक आहे मागासवर्गीय, आदिवासी आणि अल्पसंख्याक यांना वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी एक विशेष घटक योजना आम्ही तयार करून त्या योजना करण्याचा प्रयत्न करणार आहोत. भाजपकडून विकासाचा पाडाच वाचला जातोय, त्याकडे कसं बघता? नाही, आता कसं आहे म्हणजे जो आपली बाजू मांडतो, परंतु मी गावातील नागरिकांना नेहमी म्हणत असतो की तुम्ही भाजपचे लोक जे म्हणतात की आम्ही विकास केला, तर प्रत्येकाने आपल्या घराच्या दाराच्या बाहेर आणि आजूबाजूला 100 फुटावर बघितलं त्याचा विकास दिसून येईल. एकंदरीत विकासाचं एक चित्र आहे. आता बघा, पाणी देणं किंवा तुमची स्वच्छता करणं हा रुटीनचा भाग झाला. परंतु आपल्या नगरपालिकेमध्ये आता ते त्यांचा एक दावा आहे की आम्ही ओढे वगैरे हे केले आणि त्यातून जलसंधारणाची कामं केली. मुळामध्ये हा विषय इतका म्हणजे केवळ पोकलँडने ओढे म्हणजे उकळून आणि पाणी लावून इतका सोपा विषय नाही हा. मुळामध्ये आपण भंडारदरा आणि मुळाच्या कमांडमध्ये येतो. त्या कमांडमध्ये आपण आल्यामुळं आपल्याला जलसंधारणाची कुठलीच कामं करता येत नाही. परंतु आपण अंतिम भागात येत आहोत, आपल्याला पाणी कमी मिळतं. त्यामुळे आपले इथले जे ओढे आहेत त्या ओढ्यापेक्षाही तो जो पाणलोट क्षेत्र आहे त्याच्यामध्ये पाणी कसं आपल्याला जिरवता येईल आणि ते पाणी जिरवल्यामुळं इथली पाणी पातळी कशी वाढेल. कारण आता तुम्ही बघा, ओढा जरी उकारला तर त्या ओढ्यामध्ये पाणी आलं पाहिजे ना. जर तुमच्या पावसाळ्यापुरते जरी ओढे वाढणार असतील तर त्यासाठी जलसंधारणाची जी संकल्पना आहे, आपण जे कामं जे करतो त्या पद्धतीने ते झाली पाहिजे. पूर्णपणे या गावचं वॉटर ऑडिट झालं पाहिजे. या गावाला पाण्याची गरज किती, शीतळ किती आहे, पिण्याला किती आहे आणि आपल्याला मिळतं किती आहे. आपला भंडारदऱ्यावरचा आपण हप्ता सोडलेला आहे पाण्याचा, तो आपल्याला कसा परत मिळत येईल आणि पुढच्या पिढीच्या दृष्टिकोनातून आता येतात तात्पुरतं होत टाकलं तू ओढे करणे, अमुक करणे, ते करणे. परंतु पूर्ण वॉटर ऑडिट करून या भागाला शाश्वत पाणी मिळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या दोन्ही पक्षांचं, शिवसेना भाजपाचं तुम्हाला आव्हान आहे, कसं बघता याकडे? नाही, आता कसं माहितीये का, भाजप शिवसेना हा जो विषय आहे हा तुमचा राज्य आणि याच्या जिल्ह्याच्या देशाच्या स्तरावर आहे. पण गाव स्तरावरती या मंडळींचं गावातला परफॉर्मन्स कसा
त्या लोकांचा संपर्क कसा आहे, याचा सर्वसामान्यांवरची वागणूक कशी आहे, किंवा याचा विकासाचा दृष्टिकोन कोण आहे, आणि प्रत्येकाला कोण कसं आहे हे सगळं आरपार माहित आहे. त्यामुळे पक्ष वगैरे हा विषय घेऊ नये याच्यामध्ये. गाव लेवलला असताना ती व्यक्ती आणि त्या व्यक्तीची नीती आणि त्या व्यक्तीचं वागणूक याच्यावरतीच गावची निवडणूक ठरत असते. कोणत्या पक्षाचं विरोधकांचं मोठं आव्हान असतं? नाही, याच्यामध्ये सगळ्यात एक आमचा विरोधी पक्ष जर तुम्ही म्हणाल तर कोणत्याही पक्षाला आपण कमी म्हणून चालणार नाही. कारण इथं वंचित तसा दखलपात्र पक्ष आहे, तुमचा शिवसेना पण आहे शिंदे साहेबांची, आणि भाजप पण आहे. परंतु या ठिकाणी निवडणूक म्हटली की विरोधक हा येणारच. पण सगळ्यात एक महत्व आमच्याशीच कॉम्पिटिशन आहे. म्हणजे कशा पद्धतीने, किंवा आपण जे लोकांना आता जे आपण काम देणार आहोत किंवा जाहीरनामा दिलेला आहे तो आपल्याला कसा पूर्ण करता येईल या विचारामध्ये विजय आमचा नक्कीच आहे. म्हणजे आम्ही तसं आव्हान कोणाचं समजत नाही याच्यावेळी सध्या तरी. मतदारांना काय आव्हान करा? नाही, मतदारांना मी नेहमीच आव्हान करत आलेलो आहे की सगळ्यात एक महत्वाचा विषय याच्यामध्ये की नगरपालिका ही फक्त तुमची स्वच्छता पाण्यापुरतेच नाही, गावचं नेतृत्व कोणी करावं आणि त्या नेतृत्व व्हिजन काय आहे, ते नेतृत्व सर्वांना सोबत घेऊन चालतंय का, आणि तुमच्या विकासाविषयी ते विचार करतं का, अशा पद्धतीने तुम्ही विचार करा. आणि या गावाची परंपरा आहे, म्हणजे निवडणुका संपल्या की या गावामध्ये राजकारण राहत नाही, सर्व पक्ष एकत्र गुन्हेगार राहतात. परंतु गेल्या काही वर्षामध्ये राज्यात आणि देशात जी काही थोडीशी द्वेषाची किंवा जी आपण जे होतो नकारात्मक राजकारणाची ती पण आपल्या इथे थांबलेली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसामध्ये काही घटना घडल्या आणि त्या घटनामुळे थोडस गाव थोडं अस्थिर आहे, आणि त्या अस्थिर भावनेतूनच ती पुढे स्थिर करण्यासाठी मतदारांनी आवाहन केलंय की तुम्ही महाविकास आघाडी सोबत या, महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार तुम्ही विजय करा. निश्चित सत्ता बदलाचं वारं असून निश्चित मतदार हे काँग्रेस, महाविकास आघाडी आणि मित्र पक्षांच्या उमेदवारांना विजय करतील असा विश्वास दत्ता पाटील कडू यांनी व्यक्त केलाय. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.